मम्मी हे घे पाव, आज काहीतरी चटपटीत बनव ना। दाबेली बनवू? हो। मसाल्यासाठी लागणारे आपल्याला धने, खोबर, दालचिनी, मोठी इलायची, लवंग आणि थोडेसे मिरे। गरम तव्यावर आपण ते भाजून घेणार आहे। जास्त भाजायचं नाही, फक्त थोडंसं गरम करायचं। त्यानंतर मिक्सरला पूड करून घ्यायची। दाबेलीसाठी आपल्याला उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्यायचे। तेलामध्ये आपण दाबेली मसाला टाकणार आहे। थोडीशी हळद टाकायची। त्यानंतर उकडलेले बटाटे टाकायचे। बटाटे चांगले मिक्स करून घ्यायचे। मग त्यामध्ये थोडीशी चिंचेची चटणी टाकायची। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, कारण दाबेलीसाठी भाजी ही मऊच लागते। छान पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मीठ टाकायचं। मग गरम तव्यावरती शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, खरपूस होईपर्यंत भाजायचे। त्यानंतर त्याचे टक्कर काढून घ्यायचे। मग त्या तेलामध्ये थोडासा मसाला टाकून आपण शेंगदाणे छान खरपूस कडक करून घेणार आहे। दाबेलीसाठी छान खरपूस असे शेंगदाणे छान लागतात। त्यानंतर अजून थोडासा दाबेली मसाला टाकायचा। तयार झालेले शेंगदाणे आपण भाजीवरती काढून घेणार आहे। भाजीमध्ये जास्त शेंगदाणे असले तर खूप छान लागतात। त्यानंतर खोबरकीस टाकायचं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची। त्यानंतर थोडंसं शेव टाकायचं। तयार आहे आपली दाबेलीची भाजी। त्यानंतर आपण चिंचेची चटणी करून घेणार आहे। पाव मधातून कापून घ्यायचे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रथम चिंचेची चटणी दोन्ही साइडने छान लावून घेणार आहे। चिंचेची चटणी छान जास्त लावायची, त्यामुळे चव छान येते आणि खायला सुद्धा छान लागते। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजी भरून घेणार आहे। भाजी पण सर्व बाजूने छान दाबून घ्यायची। त्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा। त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं। मग तयार झालेला पाव आपण त्यावरती शेकून घेणार आहे। पाव छान गरम झाला, मग अजून थोडंसं बटर टाकून त्याला छान लालसर असा रंग येऊपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, कारण लाल झाल्यानंतर पाव छान कुरकुरीत असा लागतो। मला तर फार आवडतो कुरकुरीत असा पाव, त्यामुळे मी जास्त बटर टाकून त्याला छान कुरकुरीत असं लाल लाल भाजून घेतलंय। तयार झाल्यानंतर आपल्याला ते शेवमध्ये थोडंसं डीप करून घ्यायचं आहे। पाव छान आपला तयार झाला आहे। आता आपण त्याला काढून शेवमध्ये डीप करून घेणार आहे। सगळ्या बाजूने शेव लावून घ्यायचे। माझ्या प्रणवीला सुद्धा दाबेली ही खूप आवडते। तयार दाबेली आपण एका प्लेटमध्ये काढून त्यावरती शेव टाकणार आहे आणि प्रणवीला खायला देणार आहे। बाय।